थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद। उद्याच्या मेळाव्यासंदर्भात ठाकरे काय बोलणार, भाजपच्या टीकेला काय उत्तर देणार, याकडे सगळ्यांचं लक्ष। ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचं नियोजन 63 कोटींच्या घरात। भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा आरोप। 63 कोटींमध्ये किती गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत झाली असती, उपाध्येंचा ठाकरे सेनेला सवाल। 361 आमदारांना गेल्या 6 महिन्यांपासून आमदार निधीची प्रतीक्षा। महाराष्ट्रावर एकूण 9,32,000 कोटी कर्ज। लाडकी बहीण सारख्या काही योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण। विधानसभा निवडणुकीवेळी अनिल देशमुखांवर हल्ल्याचं प्रकरण वादात। प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न, देशमुखांचा आरोप। तर तक्रार खोटी असल्यास देशमुखांवर कारवाई, पंकज भोयर यांचा इशारा। धनगर समाजाचं चक्काजाम आंदोलन सुरू। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। शेळ्या मेंढ्या घेऊन आंदोलक रस्त्यावर। टायर जाळून सरकारचा निषेध। परभणीमध्ये आंदोलकांचा आत्महत्येचा प्रयत्न। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांना भारतरत्न द्या। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची राष्ट्रपतींकडे मागणी। हेडगेवार यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी। दिल्लीत संघाचा शताब्दी महोत्सव। पंतप्रधान मोदींच्या हस्ते संघाचं टपाल तिकीट आणि नाण्याचं अनावरण। मोदींकडून संघाला शताब्दी महोत्सवाच्या शुभेच्छा। बीडमधील नारायणगडावर उद्या जरांगे पाटलांचा दसरा मेळावा। मुंबईतील आंदोलनानंतर जरांगे पहिल्यांदाच जाहीर सभेत करणार मार्गदर्शन। प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्जचं सेवन केलं नाही। फॉरेन्सिकचा रिपोर्ट पोलिसांना प्राप्त। खेवलकरांची येरवडा जेलमधून सुटका। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिटन 15 रुपये कपात। शेतकरी नेते आणि महाविकास आघाडी नेत्यांचा संताप। टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाहीत, राजू शेट्टींचा इशारा। तर केंद्राकडून भरीव निधी आणण्याची हिंमत नाही का, रोहित पवारांचा सवाल। राज्यात 100% पीक पाहणी होणार। 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत पीक पाहणी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। राज्यातल्या पूरग्रस्तांना शिर्डी साई संस्थांकडून 5 कोटींची मदत। मुख्यमंत्री सहायता निधीत मदत जमा। राज्यावर ओढवलेल्या जलसंकटात पीडितांच्या पाठीशी साई संस्थान खंबीरपणे उभं। पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात अभिषेकासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावरून वाद। चंद्रभागेऐवजी गंगेचं पॅकबंद पाणी वापरल्याचा महर्षी वाल्मिकी संघाचा आरोप। तर पाणी एकत्र करून अभिषेक, मंदिर समितीचं स्पष्टीकरण। मुंबईच्या मीरा रोडमध्ये गरब्यात अंडी फेकल्यानं वाद। स्थानिक रहिवासी मोहसिन खान याच्या विरोधात काशीमीरा पोलिसात गुन्हा दाखल। मोहसिन खान याच्या विरुद्ध शिंदे सेना आक्रमक। कल्याणमधील गांधी इंग्लिश स्कूलचा अजब फतवा। कपाळावर टिळा, टिकली आणि हातात राखी बांधण्यावर बंदी। संतप्त पालकांची शिक्षण विभागाकडे धाव। महापालिकेकडून शाळेला नोटीस। पुण्यात तरुणाकडून तरुणीला बेदम मारहाण। किरकोळ वादातून तरुणीला लाथाबुक्यांनी मारहाण। पुण्यातील केके मार्केट परिसरातली घटना। पुण्यात गौतमी पाटीलच्या गाडीची रिक्षाला धडक। अपघातात रिक्षाचं मोठं नुकसान, चालक जखमी। गौतमीच्या गाडीच्या चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। गुंड निलेश घायवळच्या पुण्याबाहेरील जमवलेल्या संपत्तीची सुद्धा चौकशी होणार। घायवळनं धाराशिव, जामखेड आणि पाटण परिसरात मालमत्ता जमवल्याची माहिती। पूजा खेडकरच्या आईला अंतरिम जामीन मंजूर। ड्रायव्हरच्या अपहरण प्रकरणामध्ये जामीन मंजूर। मनोरमा खेडकरांना कोर्टाचा दिलासा। आजपासून मोठे बदल लागू। एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये वाढ। यूपीआयवरून 5 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येणार। आधार कार्ड व्हेरीफाय असेल तरच पहिल्या 15 मिनिटात रेल्वे तिकीट बुक होणार। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल। बिहार निवडणूक दौऱ्यावेळी श्वास घेताना झाला त्रास। बंगळुरूमध्ये एमएस रामय्या रुग्णालयात उपचार सुरू।
अनिल अंबानी यांच्याशी संबंधित 6 ठिकाणी मुंबई आणि मध्य प्रदेशमध्ये छापेमारी. फेमा कायद्याचं उल्लंघन झाल्या प्रकरणात ईडीकडून छापेमारी. अंबानींवर मनी लॉन्ड्रिंग संदर्भात गुन्हा दाखल.